अशी पूर्ण मोकळी आणि दाणेदार अशी कशी खिचडी तयार करायची याची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर चला आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। ठिकाणी साबुदाणा खिचडी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य मी तुमच्या सोबत तुम्हाला दाखवून घेते। तर या ठिकाणी 2 बटाटे उकडून मी कट करून घेतलेले आहेत। या ठिकाणी शेंगदाणे भाजून याचा जाडसर असा पाहू शकता तुम्ही शेंगदाणे भाजून दाण्यांचा जाडसर असं मिक्सर मधून दळून कूट करून घेतलेला आहे। आणि या ठिकाणी एक 4 ते 5 किंवा 5 ते 6 तुम्ही घेऊ शकता तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या। आणि आता आपण हे जी हिरवी मिरची आहे ती या ठिकाणी मिक्सर मधून ग्राइंड करून घेऊया। या ठिकाणी मी खिचडी तयार करण्यासाठी तूप वापरणार आहे। तर इथं 4 ते 5 चमचे तूप या ठिकाणी कढईमध्ये मी घालून घेते। ठिकाणी ताटामध्ये आपण साबुदाणा काढून घेतलेला आहे आणि यावरतीच आपण आपलं सर्व साहित्य मीठ चवीनुसार टाकून घेऊया। आणि या ठिकाणी कूट पण आपण घालून घेणार आहोत। आपण ज्यावेळी कढईमध्ये सगळं एकत्र घालतो त्यावेळी काय होतं, तूप किंवा तेल आणि याच्यामध्ये पुन्हा आपला जो कूट आहे आणि मीठ आहे ते सगळं असं एकत्र येऊन ती खिचडी चिकट होते किंवा ज्या पद्धतीनं सुटसुटीत होत नाही। तर आज आपण या ठिकाणी खालीच आपण यामध्ये लागणारं जे आपलं साहित्य आहे ते मीठ म्हणा किंवा कूट हे या ठिकाणीच घालून घेणार आहोत। त्यामुळे काय होतं, आपली खिचडी जी आहे ती तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकल्यानंतर चिकट होत नाही। हिरवी मिरची ग्राइंड करून घेतली होती बारीक करून, ती या ठिकाणी टाकून घेऊया आणि हे थोडंसं हलवून घेऊया। यामध्ये लगेचच आता हा बटाटा कट केलेला आहे मी तो टाकून घेते आणि या ठिकाणी आपण बटाटा टाकून यामध्ये थोडं हलवून घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, कारण मग आपण जर मीठ नाही घातलं तर बटाटा हा वेगळा लागतो किंवा अळणी लागतो, त्याला मिठाची चव लागत नाही। म्हणून या ठिकाणी थोडं मीठ मी टाकून घेतलेलं आहे त्यावरती, त्यामुळं टेस्ट लागते त्याला मिठाची चांगली। आणि आपण जे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे खिचडीचं किंवा तयार करण्यासाठी साबुदाणा आणि मीठ आणि कूट, तर हे आपण आता यामध्ये टाकून घेऊयात। या ठिकाणी गॅसची फ्लेम कमी करूया, आपण मीडियम ठेवूया, बारीक करूया आणि हे मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। आता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एक 5 ते 6 मिनिटं आपण आपली खिचडी हलवून घेतलेली आहे छान अशी। आणि आता आपण यावरती याला अजून 2 मिनिटं असंच हलवून घेऊया आणि 2 मिनिटासाठी आपण यावर झाकण ठेवून याला थोडी छान अशी वाफ येऊन देऊयात। आपण आता यावरती झाकण ठेवून घेऊया, फ्लेम बारीक करूया गॅसची आणि या ठिकाणी थोडा वेळ आपण याला झाकण ठेवून होऊ देऊयात। आता या ठिकाणी 5 मिनिटं झालेली आहेत, आपण आपलं झाकण काढून घेऊया आणि या ठिकाणी आपली खिचडी जी आहे ती तुम्ही पाहू शकता छान अशी वाफ आलेली आहे खिचडीला आणि छान असं आता स्टीम झालेलं आहे। आणि आता खिचडीचा आपला तुम्ही पाहू शकता दाणेदार अशी पूर्ण खिचडी बनलेली आहे, मोकळी मोकळी, चिकट नाही झालेली। आणि या ठिकाणी आता खिचडी सर्व करण्यासाठी तयार आहे। तर मी एका प्लेटमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपले साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे, त्यासोबत थंडगार दही आणि या ठिकाणी उपवासाचे साबुदाण्याचे पापड या ठिकाणी मी त्यासोबत ट्राय केलेले आहे। तर तुम्ही पाहू शकता आणि पूर्णपणे असे दाणेदार आपली खिचडी झालेली आहे, असं चिकट वगैरे झालेली नाही कुठेही। आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही खिचडी केली तर नक्की 100% तुमची खिचडी कधीही फसणार नाही। आणि अशा पद्धतीनं खिचडी तुम्ही एकदा ट्राय करून बघा। आणि या ठिकाणी आज आपली खिचडीची जी रेसिपी आहे ती कंप्लीट झालेली आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आता आपण भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत। तर तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबाबत सर्वांचे खूप खूप धन्यवाद।